नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या 4th सेमिस्टरला जो इंग्लिश टीचिंग मेथड इंग्रजी अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयाची क्वेश्चन बँक पाहणार आहोत। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. एड.सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया इंग्लिश टीचिंग मेथड सेमिस्टर 4 ची क्वेश्चन बँक। याच्यामध्ये टिपा द्यायचा प्रश्न विचारला जातो 10 मार्कासाठीचा। 4 टिपा 10 मार्कासाठी विचारल्या जातात। प्रत्येक टिप ही 2.5 मार्कासाठी असते। तर या टिपांच्या संदर्भातली क्वेश्चन बँक जी आहे ती याच्यामध्ये आहेत। महत्त्वाच्या टिपा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत पहा। ब्लू प्रिंट ऑफ युनिट टेस्ट, सेकंड क्वांटिटेटिव्ह टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन, थर्ड रेमेडियल टीचिंग, fourth ways of content enrichment, fifth reading skills of English, sixth qualitative tools of evaluation, seventh structure of English, eighth merits and demerits of oral examination, ninth language laboratory programs, 10 types of extra curricular activities। त्याच्यानंतर 11 टिप काय पहा, criteria of good English textbook, 12 description, 13 figures of speech, 14 merits and demerits of written examination, 15 need of remedial teaching, 16 formal and informal letters, 17 concept of evaluation, 18 analysis of English textbook, 19 writing skills in English, 20 storytelling, 21 grammar, 22 need of evaluation, 23 importance of evaluation, 24 language laboratory, 25th unit test dash answer key and scoring scheme, 26 importance of language laboratory, 27 nature of oral examination in English, 28 poetry, त्याच्यानंतर 29 report writing, 30 listening skills in English, 31 narration, 32 unit test। तर अशा प्रकारच्या टिपा आहेत कंटेंटवर आणि त्या ठिकाणी मेथडच्या रिलेटेड काही टिपा त्याच्यामध्ये असतील। कंटेंटचं 4th युनिट आहे, त्याच्यामधल्या काही टिपा त्याच्यामध्ये असतातच। त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन्स और एसे टाईप क्वेश्चन्स, दीर्घोत्तरी व निबंधवजा प्रश्न, ज्या प्रश्नांचं उत्तर हे 2 ते 2.5 पेज तुम्हाला लिहायचं आहे। 10 मार्कासाठी या प्रश्नांचं उत्तर लिहायचं तुम्हाला। ते कोणते प्रश्न आहेत पहा। First, explain the concept of diagnostic test and write down its merits. Second, discuss the figures of speech with their examples. या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच विचारलेले पहा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर थर्ड, डिस्क्राइब द क्रायटेरियाज ऑफ गुड इंग्लिश टेक्स्टबुक किंवा टेक्स्टबुक ऑफ इंग्लिश, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। फोर्थ, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर्स। त्याच्यानंतर डिस्कस द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रेमेडियल टीचिंग, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। रेमेडियल टीचिंगवर भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे। 6, एक्सप्लेन इन डिटेल द स्टोरी टेलिंग टेक्निक विच इज यूज्ड इन इंग्लिश। 7, डिस्कस द वेरियस प्रोग्राम्स फॉर डेव्हलपिंग इंग्लिश स्टुडंट टीचर। 8, एक्सप्लेन द टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, हाही इम्पॉर्टंट आहे। डिस्कस द various programs for developing writing skills in students of English, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। रायटिंग अँड रीडिंग स्किल्स, डिस्कस द वेरियस प्रोग्राम्स फॉर डेव्हलपिंग रीडिंग स्किल्स इन स्टुडंट्स ऑफ इंग्लिश। त्याच्यानंतर 11th, डिस्कस द प्रॅक्टिकल रिलेटेड टू स्टोरी रायटिंग अँड रिपोर्ट रायटिंग। 12th, डिस्कस द वेरियस लँग्वेज लॅबोरेटरी प्रोग्राम्स टू टीच द इंग्लिश, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे लँग्वेज लॅबोरेटरीचा। 13, डिस्क्राइब द लँग्वेज लॅबोरेटरी अँड इट्स इम्पॉर्टन्स इन इंग्लिश, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर डायग्नोस्टिक टेस्टचा प्रश्न आहे। 14वा प्रश्न पहा। 14, एक्सप्लेन द नेचर ऑफ एनी डायग्नोस्टिक टेस्ट विच इज टू बी मेड फॉर इंग्लिश स्टुडंट्स। 15, डिस्कस द नीड ऑफ ओरल एक्झामिनेशन इन इंग्लिश, हाही महत्त्वाचा आहे। डिस्कस द व्हेरियस वेज ऑफ कंटेंट एनरिचमेंट, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर 17वा प्रश्न, एक्सप्लेन द इव्हॅल्युएशन टेक्निक्स यूज्ड इन इंग्लिश सब्जेक्ट। 18, describe the nature and concept of CCM, important.
त्याच्यानंतर डिस्कस द व्हेरियस प्रोग्राम्स फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल्स इन स्टुडंट्स ऑफ इंग्लिश. 21. एक्सप्लेन द नेचर अँड मेरिट्स डिमेरिट्स ऑफ रिटन एक्झामिनेशन इम्पॉर्टंट. 22. डिस्कस इन डिटेल द प्रोग्राम्स टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल्स इन स्टुडंट्स ऑफ इंग्लिश. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. डिस्कस द इन डिटेल द प्रोग्राम्स टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल्स इन स्टुडंट्स. 23. व्हॉट आर द क्रायटेरियाज ऑफ गुड इंग्लिश टेक्स्टबुक. डिस्कस इन डिटेल इम्पॉर्टंट. डिस्कस द क्रिटिकली द ॲनालिसिस ऑफ इंग्लिश टेक्स्टबुक ऑफ 9th स्टँडर्ड. हाही महत्त्वाचा प्रश्न पहा. 9th किंवा 10th स्टँडर्डवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्कस द क्रिटिकली द ॲनालिसिस ऑफ इंग्लिश टेक्स्टबुक ऑफ 9th स्टँडर्ड. आणि 25 जो आहे हाही महत्त्वाचा आहे. 25 प्रश्न काय पहा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ युनिट टेस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिश मेथडॉलॉजीची क्वेश्चन बँक पाहिली. तुमच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन घ्या, प्रश्नांचा अभ्यास करा, उत्तरं लिहून काढा, परीक्षेची तयारी करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.